सर्वप्रथम सर्वांना जोहार, जय भीम, जय संविधान। तर मित्रांनो, आपल्याला माहिती गेल्या अनेक दिवसापासून आपण एक पोस्टर व्हायरल केलं होतं की येत्या 18 तारखेला नाशिकला आपल्याला संपूर्ण आदिवासी समाज, सकल आदिवासी समाजचे विद्यार्थी आपल्या सर्वांना एकत्र एकटं व्हायचं आहे आणि या आदिवासी विकास मंत्रीच्या विरोधात आपल्याला आवाज ललकार द्यायचा होता। आज आम्ही नंदुरबारहून पोहोचलेलो आहेत। थोड्या टाईमातच इकडं स्टेज वगैरे लागेल। तर संपूर्ण माझ्या आदिवासी समाजातले जे काही विद्यार्थी असतील, जे समाज बांधव असतील, त्यांना विनंती आहे, तुम्ही 9 ऑगस्टला कुदून नाचले, पण आता या सिस्टमच्या विरोधात आपल्याला आवाज उठवायची गरज आहे आणि यासाठी आम्ही नंदुरबारहून आलो आहे। तर माझ्या प्रत्येक हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना आणि जे आदिवासी समाजचे सकल माझा समाज बांधव यांना विनंती आहे, जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आपल्याला या ईदगाही मैदानावर उपस्थित राहून या आदिवासी विकास मंत्री, जो आदिवासी विकाऊ मंत्री आहे, जे आदिवासींचा लूटमार करणारा मंत्री, याचा राजीनामा घेऊन जे काही आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांवर अत्याचार होतोय याच्या विरोधात आपल्या सर्वांना एकत्र येऊन यांचा राजीनामा घ्यायचा आहे। तर माझ्या सर्व सकल आदिवासी समाज बांधव सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती, जास्तीत जास्त संख्येने तुम्हीही उपस्थित राहा। आम्ही आलोय, तुम्ही आहे। सर्वांना जोहार, जय भीम, जय संविधान।